कशा पद्धतीनं सामान्यातल्या सामान्य माणसाला अधिकारिता द्यावी, सुरक्षित कसं ठेवावं, समृद्धी कशी आणावी, उद्योग कसे तयार करावे, अशा सर्व गोष्टीचा वास्तुपाठ आपल्या राज्य कारभारातनं ज्यांनी करून दिला आणि म्हणून अखिल भारतामध्ये मोगलांनी केलेली उद्ध्वस्त केलेली तमाम हिंदू देवस्थानं, तमाम हिंदू घाट हे बांधण्याचं काम ज्यांनी केलं त्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं आज हा जिल्हा ओळखला जातो. कारण त्यांचं जन्मस्थान चोंडी, ज्या ठिकाणी आमच्या रामभाऊ शिंदेच्या नेतृत्वात आम्ही कॅबिनेटची बैठक घेऊन एक प्रकारे चोंडी विकास आराखड्यासोबत या महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिर्लिंगांच्या विकासाचा एक आराखडा मांडला. आज त्याच अहिल्यादेवींच्या या अहिल्यानगरमध्ये मी पुन्हा एकदा अहिल्या मातांसोबत इथल्या सगळ्या नागरिकांना देखील नमन करतो, नमस्कार करतो.